Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीच्या बुलेटिनची सुरुवात. मुंबईमध्ये थोड्याच वेळात आता दोन मोठ्या महासभा होत आहेत. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे महायुतीच्या शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये एकत्र एकाच मंचावर येणार आहेत. तर इंडिया आघाडीची सुद्धा मुंबईच्या BKC मध्ये थोड्याच वेळामध्ये जाहीर सभा होते. दरम्यान या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. थेट आपण जाऊया छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे. आणि BKCच्या मैदानावर उपस्थित असतील आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. सगळ्यात आधी आपण जाऊयात अक्षयकडे. अक्षय, छत्रपती शिवाजी पार्कातली सभा विशेष आहे कारण मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. आजची सभा जी आहे ती आपण पाहू शकतो ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि संपूर्ण स्टेज सजलेला आहे. भव्य दिव्य असा स्टेज आहे. या सर्व स्टेजवरती महायुतीचे सर्वच नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत. खरं तर 5व्या टप्प्याचं निवडणूक येत्या 2 दिवसात होणार आहे आणि महायुतीच्या मुंबईच्या 6ही उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती या महत्त्वाच्या नेत्यांकडून घेतली जाते. त्यामुळे आजच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे असतील आणि इंडिया आघाडीतले इतर नेते मंडळी असतील त्यांच्यावरती ही कशा पद्धतीची टीका जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचसोबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे करणार आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तत्पूर्वी आपण सभा सुरू होण्यापूर्वीची संपूर्ण दृश्य पाहू शकतो की मोठ्या संख्येने महायुतीचे जे समर्थक, कार्यकर्ते आणि नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण शिवतीर्थावरती अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसरावरती आलेले आहेत आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते महायुतीच्या बाजूने झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. झेंडे, बॅनर, पोस्टर्स, स्लोगन्स घेऊन कार्यकर्ते जे आहेत या संपूर्ण शिवतीर्थावरती जमलेले आहेत. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आपण थेट जाऊयात आता BKC मध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, एकीकडे छत्रपती शिवाजी पार्क वर राज ठाकरे मोदी एकत्र येत आहेत. BKC मधलं आकर्षण आहे ते जेलमधून जामिनावर बाहेर आलेले केजरीवाल या सभेमध्ये उपस्थित असतील. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे यामध्ये उपस्थित असणार आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार. अगदी बरोबर आहे निखिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे असं म्हणावं लागेल. BKC मधली ही सभा कदाचित लेट होऊ शकते. आपण थेट स्टेजवरची ही दृश्य दाखवतोय TV9 मराठीच्या प्रेक्षकांना आणि काही वेळात म्हणजे उशिरा कदाचित सभा सुरू होऊ शकते. त्याचं कारण असं आहे अजूनही व्यासपीठावर जी तयारी जी आहे ती अंतिम तयारी अजूनही सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं. आणि समोर जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी सगळे नागरिक मतदार येणार आहेत जवळपास 5% ते 10%च फक्त खुर्च्या आतापर्यंत भरलेल्या आहेत. अजूनही ही जागा पूर्णपणे रिकामी आहे. त्यामुळं येण्याची प्रतीक्षा मतदारांची किंवा नागरिकांची, मुंबईकरांची ही खरं तर या BKC मधल्या मैदानावर असणार आहे. दुसरं महत्त्वाचं, पवार ठाकरे यांनी आपल्याला माहिती आहे यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक सभा केलेल्या होत्या. पण मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल या दोन मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही आजची जी सभा आहे ती पार पडते. त्यामुळं एकीकडे मोदी देशाचे पंतप्रधान राजधानी म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे इथं असणार आहेत. अटकेनंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब इथं अरविंद केजरीवाल जाऊन आले आहेत. मात्र आता सुटकेनंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्यामुळं नेमकं त्यांची काय टीका असते हे बघावं लागेल. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील कदाचित अरविंद केजरीवाल हे टीका करू शकतात. दुसरं नक्कीच थोडंसं थांबवते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आता आज छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी सभा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय.
उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कवर महायुतीची सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर या ठिकाणी असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल झालेत। राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत शिवाजी पार्कवरच्या मंचावर एकत्र असणार आहेत आणि या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यावर कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल। मात्र त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। याआधी देखील महायुतीमध्ये येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यानंतर राज ठाकरे आता महायुतीमध्ये आहेत। मात्र कोणताही उमेदवार उभा नसला तरी महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतलेल्या आहेत। त्यातलीच एक प्रचार सभा आज मुंबईमधली। तर मुंबईतल्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज ठाकरे हे देखील एकाच व्यासपीठावर असतील। राज ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सभेच्या आधी हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते चर्चा या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। मनसाध्यक्ष राज ठाकरे या सभेस्थळी भाषण त्यांचं सुद्धा असणार आहे, त्यामुळे त्यांचं भाषण सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्याआधीच हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण ही सभा जी आहे ती आजची शिवाजी पार्कवरती आपल्याला होताना पाहायला मिळते आणि या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पहिल्यांदा मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर जे आहेत ते येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच दोन्ही प्रमुख नेते जे आहेत ते काय नेमकं भाष्य करतात निवडणुकीच्या अनुषंगानं हे महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तीन प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र असलेले पाहायला मिळत आहेत। आजची ही सभा जी आहे ती साहजिकच महायुतीसाठी वरचे विज्युअल्स घे आणि उपमुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या गॅलरीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तीन मोठे चेहरे आज शिवाजी पार्कवरच्या व्यासपीठावर देखील असतील। त्याआधी एक झलक मीडियासाठी या ठिकाणी दाखवलेली आहे। राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिघांची झलक या ठिकाणी दिसलेली आहे राज ठाकरे यांच्या गॅलरीमध्ये। याच गॅलरीमधून राज ठाकरे नेहमीच मीडियाला या ठिकाणाहून हात दाखवत असतात। तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राज ठाकरे यांच्या सोबतची मीडियाला पहिली झलक राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून। राज ठाकरे आज महायुतीच्या मंचावर असतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर आज असणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे यांची ही मुंबईतली सभा। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यावर कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे। काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कवर या सभेला सुरुवात होणार आहे। त्याआधीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी पार्क मैदानापासून अवघ्या काही मिनिटांवर राज ठाकरे यांचं हे निवासस्थान शिवतीर्थ, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। याआधी महायुतीमध्ये राज ठाकरे येण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसली होती आणि आता छत्रपती शिवाजी पार्कवरच्या सभेच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज राज ठाकरे यांची तोफ धडाडणारे आज कोणत्या मुद्द्यांना राज ठाकरे हात घालणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। मुंबईतल्या 6 जागा
महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये राज ठाकरे यांचा मोठा रोल असू शकतो. मराठी मतं आकर्षित करणं यासाठी देखील राज ठाकरे यांची ही सभा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर. हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर राज ठाकरे यांची अखेरच्या क्षणी महायुतीमध्ये एंट्री झाली. राज ठाकरे यांचा एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत नसला तरी विधानसभेला मात्र जोमानं उतरणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आणि या महायुतीच्या सभांमध्ये किंवा त्यांच्या उमेदवारांसाठी आपण प्रचार करणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यानुसार आता छत्रपती शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा. छत्रपती शिवाजी पार्कवरचं हे मैदान जे आहे ते या सभेसाठी राज ठाकरे यांनीच यासाठी अर्ज दिलेला होता. आणि या सभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील विशेष उपस्थिती. आजच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांवर कसा हल्लाबोल होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकीकडे छत्रपती शिवाजी पार्कवर महायुतीची सभा तर दुसऱ्या ठिकाणी बीकेसी मध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची सभा होते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आज महायुतीची सभा नागपूरमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एका मंचावर असणार आहेत. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, राजसाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस आणि संपूर्ण महायुतीचे प्रमुख नेते त्या मंचावर उपस्थित होतील. एक ऐतिहासिक सभा शिवाजी पार्कला होणार आणि शिवाजी पार्कच्या सभेचं एक महत्त्व आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या वेळेस शिवाजी पार्कवर सभा झाली. राजसाहेब ठाकरे हा ठाकरे ब्रँड आहे आणि त्याच्यामुळे आपण शिवसेना, हिंदुत्व, जुनी शिवसेना, नवी शिवसेना अशा ज्या काही गोष्टी होत्या त्याला निश्चितच या ठिकाणी राज ठाकरे साहेबांच्या उपस्थितीनं सभेनं या ठिकाणी काही शंका कुशंका कन्फ्युजन निकाली निघणार आहे. आणि स्विंगमध्ये या शेवटच्या टप्प्यात आजच्या या सभेनं मला वाटतं 100% यश राहिलेल्या जागांवर सुद्धा मिळेल. आजची सभा किती महत्वाची, किती भव्य दिव्य असणार आहे आणि किती निर्णायक ठरेल? आजची सभा ही अत्यंत महत्त्वाची. मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक अशी आगळीवेगळी सभा होते ज्यामध्ये राजसाहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे मोदी साहेब आहेत. खऱ्या अर्थानं जर शिवसेना प्रमुख हयात असते तर आज मोदी साहेबांच्या पाठीवर त्यांनी थाप मारली असती. ज्यांचं नाव मी पंतप्रधान पदासाठी सुचवलंय तो आज अभिमानानं या शिवाजी पार्कवर बोलतोय, याचा विशेष आनंद त्यांना झाला असता. आज राज ठाकरे या सभेमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसतील, मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीच्या सभेमधून घणाघात घालणार आहेत असं पण बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या निशाणावर कोण असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल अशी सुद्धा चर्चा झडते. कसं पाहताय याकडे? कसला घणाघात आलाय तिकडचे तर गोष्ट अशी झालेली की कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोण नेता हेच माहीत नाहीये. शरद पवार त्यांचा नेता आहे का केजरीवाल आहे का ते आहेत, हे सर्व कन्फ्युजड नेते सगळे एका ठिकाणी जमलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे एकमेकाने कधी काळी एकमेकांना धोका दिलेले लोक आहेत. कॅमेरा पर्सन खंडूराज गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. थेट आपण जाऊयात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर. आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, आत्ताच आपण पाहिलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या गॅलरीमध्ये या ठिकाणी आले होते. हास्य विनोद झाल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. निखिला बरोबर आहे. महायुतीचे तिन्ही घटक पक्षातले मोठे हे प्रमुख नेते जे आहेत ते आता एकत्र या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, चर्चा करतायत. सभेच्या आधी आपण पाहू शकतो शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे. या निवासस्थानात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते गॅलरीत आलेले होते आणि कुठेतरी आम्ही तिघे जण एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या तिघांकडून करण्यात आला. शिवाजी पार्क एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे राज्यातलं किंवा मुंबईतलं. या ठिकाणी शिवाजी पार्क सभा जी आहे ते आपण जर पाहिलं तर इतिहास आहे आणि या ऐतिहासिक अशा मैदानात आजची सभा होते आणि त्यामुळेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे प्रमुख दोन नेते जे आहेत, दोन प्रमुख वक्ते जे आहेत, ते नेमकं काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आताच आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते सध्या सभेच्या आधी चर्चा आपल्याला करताना पाहायला मिळते. सभास्थळी थोड्याच वेळात हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते एकत्र दाखल होतील आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर एक महायुतीतलं वजन जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून युतीमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला आणि त्यानंतर आता हे दुसरे ठाकरे जे आहेत ते महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा वजन तेवढंच आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या प्रमुख सगळ्या नेत्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॅलरीतले जे व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळाले ते हेच व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. की नक्कीच विनायक, थोडंसं थांबवते तुम्हाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचत आहेत, काय म्हणाल? शुभेच्छा प्रदान करतो. त्याचबरोबर आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय मोदी साहेब हे न भूतो न भविष्यते असे कार्य यांनी केलेले आहेत. मला मनापासून असं वाटतं की हा विजय आपण सगळ्यांचाच विजय नक्कीच ठरेल. तुमच्या शैलीत तुम्ही मोदींचं स्वागत कसं करणार आहे? एक नाथ शिंदे जी और एक नाथ जी शिंदे जी के साथ परम आदरणीय मोदी जी, एक सांस की फूंक में 7 सुर बजते हैं, एक पाँव की ताल पे कई घुंघरू नचते हैं, एक दिए से न जाने कई दिए जल जाते हैं और एक प्यार की गोद में न जाने कई प्यार पल जाते हैं. मैं राज्य और राष्ट्र संपूर्ण सब जगह पे को कितना मुंबई या महाराष्ट्र याद आया था. 2024 में मुझे खुशी इस बात की है कि उद्धव बाला साहेब ठाकरे जी के नाम से उनको रस्तों पे रोड शोज भी करने पड़े हैं और बार बार उनको आना पड़ रहा है, क्योंकि वो देख रहे हैं इनकी जो हार शुरू हो रही है, दिल्ली में जो इनकी सरकार गिरने वाली है, उसकी शुरुआत महाराष्ट्र से उद्धव बाला साहेब ठाकरे जी ही करने वाले हैं. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक इंटरव्ह्यू दिला TV9 मराठीला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंना पडणारी जी मराठी मतं होती ती दूर गेली, म्हणून त्यांनी मुस्लिम मतांना जवळ केलं. मैं उनकी जो फालतू की जो उनकी बकवास है उस पर मैं कुछ बोलना नहीं चाहूंगी, और मैं बकवास शब्द सोच समझ कर इस्तेमाल कर रही हूँ, क्योंकि आजकल हम देख रहे हैं कि किस तरीके के शब्दों का इस्तेमाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कर रहे हैं वो उद्धव जी के बारे में, किस तरीके से टीका ये जो मुख्यमंत्री हैं, जो इलीगल मुख्यमंत्री हैं वो कर रहे हैं. और उप मुख्यमंत्री देख रहे हैं कि उन्होंने ये सोचा था बड़े चाणक्य बनेंगे, 2 पार्टियों को तोड़ेंगे, 2 राज्य स्तर की पार्टी को तोड़कर अपना हुक्मरान जमाएंगे. आज वो देख रहे हैं, वो सत्ता फिसलते हुए देख रहे हैं, अपनी इज्जत फिसलते हुए देख रहे हैं, इसलिए वो इस तरीके की भाषा का इस्तेमाल कर रहे हैं. और मैं एक चीज कहूंगी, मराठी वोट तो हमारे साथ ही है. मुंबई का हर घर का हर वोट, गुजराती हो, मारवाड़ी हो, क्रिश्चियन हो, सिख हो, ईसाई हो, मुसलमान हो, सारे वोट महाराष्ट्र के उद्धव बालासाहेब ठाकरे जी को जा रहे हैं. मुंबई बाली किल्ला नाही उद्धव ठाकरेंचा असं म्हणतायत फडणवीस. वो कुछ भी बोले, अब ये कहते हैं ना, वो हताशा, हारे हुए, हर कोशिश किए हुए, एक फेल चाणक्य नीति के तहत उन्होंने जो काम किया है महाराष्ट्र में, महाराष्ट्र उनको भी उस गद्दारी के प्लान में शामिल कर रहा है. तो वो कुछ भी बोले, महाराष्ट्र की जनता ने मन बना लिया है. 4 फेज के चुनाव में जो आप भारी भीड़ देख रहे हैं, जो लोगों पे उद्धव बालासाहेब ठाकरे जी का विश्वास देख रहे हैं, आशीर्वाद देख रहे हैं, प्रेम देख रहे हैं, वो कितने भी अब इंटरव्यूज दे दें, कोई हटा नहीं सकता, कोई मिटा नहीं सकता. आपण ज्या स्टेजवर उभारलोय पाठीमागे परिवर्तन सभा असं लिहिलेलं आहे. अनेक मवियाचे जे नेते आहेत महाविकास आघाडीचे, मग अगदी पृथ्वीराज चव्हाण असतील, संजय राऊत असतील, सगळेजण म्हणतात परिवर्तन होणार, भाजप बहुमताचा आकडाही गाठणार नाही असं म्हटलं जातंय. तुमचा काय म्हणजे अनुभव आहे किंवा तुमचा काय विचार आहे या सगळ्या संदर्भात राज्यसभा खासदार? मैं बिल्कुल स्पष्ट तरीके से कह सकती हूँ, महाराष्ट्र केंद्र बिंदु होगा जहां से एक बड़ा झटका केंद्र में लगने वाला है. महाराष्ट्र से सरकार गिरना तय होगी क्या नरेंद्र मोदी जी की, और ये उनकी आखिरी विजिट होगी मुंबई में एज अ सिटिंग प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. परिवर्तन होने वाला है, देश में इंडिया आघाड़ी की सरकार बनने वाली है, और वो हो ईडी हो, CBI हो, इनकम टैक्स हो, और जो भी जिसका भी दुरुपयोग किया गया है उनको ठीक करने का काम इंडिया आघाड़ी करेगी. धन्यवाद.
आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह. आणि एक महत्वाची बातमी, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद झालेला आहे. अमोल मातेले यांनी पोलिसांसोबत वाद घातलाय. व्हीआयपी गेटने प्रवेश न दिल्यामुळे त्यांचा पोलिसांसोबत वाद झालाय. बीकेसी मध्ये इंडिया आघाडीची सभा होती आणि तिथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला आहे. व्हीआयपी गेटने प्रवेश न दिल्यामुळे अमोल मातोले यांनी हा पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. आणि ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता भिवंडी मधल्या सभास्थळी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर भिवंडीमध्ये महाविकास आघाडीची सभा, अरविंद केजरीवाल आणि शरद पवार भिवंडी मधल्या या सभास्थळी आता दाखल झाले. थेट ही दृश्य आपण पाहतो. तर मुंबईमधली भिवंडीतली केजरीवालांची देखील पहिल्यांदा उपस्थिती इंडिया आघाडीच्या या सभेमध्ये. Brought to you by V-Guard.